समीरचा या सगळ्यातून असा काढता पाय घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातल्या बऱ्याच गोष्टी समीरला मान्य असणे यामुळे ती सगळ्यात जास्त दुखावली. निदान आपल्या जोडीदाराचे तरी असे विचार नको असायला हवे होते असं तिला राहून राहून वाटायचं. पण काय करणार? या सगळ्यातून मार्ग काढावा म्हणून समीर म्हणायचा, मी तुला देतो पैसे, तू सांग आईला माहेरून आणले म्हणून. पण असं खोटं वागणं तिला पटत नव्हतं. का म्हणून खोटं वागायचं आपण? कोणता गुन्हा करतोय का? गुन्हा तर त्या करताय अशा प्रकारे वागून. त्यांनी रोषपणे मागण्या करायच्या आणि त्या मी खोटं बोलून का असेना पण का पूर्ण करायच्या. आणि अशा प्रकारे खोटं वागणं म्हणजे त्यांच्या या वागण्याला खत पाणी देण्यासारखंच झालं. त्यांचा या गोष्टींना पाठिंबा देण्यासारखं होईल. ही विकृती, अशी मानसिकता खरं तर समाजातून पूर्णपणे जायला हवी. पण यामुळे तर ती वाढतच जाईल. या सगळ्यामुळे घरात भांडणं थांबायला तयार नव्हती. तिच्या सासूबाईंनी ते पारंपरिक बुरसटलेले विचार सोडायला तयार नव्हते आणि ही सुद्धा आपल्या तत्त्वांना मुरड घालायला तयार नव्हती. तिने विचार केला, कदाचित माझ्या जागेवर दुसरे कोणी असती तर केवळ आपला संसार वाचवण्यासाठी सगळं काही तिने मान्य केलं असतं. किंवा समीर म्हणतो तसा एखादा खोटा मार्ग अवलंबला असता. भांडणं थांबवली असती. संसार वाचवला असता. पण आजपर्यंत प्रत्येक स्त्रीच तेच तर करत आलीये. कोणत्या स्त्रीला मान्य असतात या गोष्टी? किंवा कोणत्या मुलीला आवडत असतं आपल्या आईवडिलांनी केवळ मुलीच्या सुखासाठी विनाकारण नेहमी मान खाली घालून आणि हात जोडून उभं राहणं? आणि या अशा लोकांच्या अवाजवी मागण्या मान्य करणं? पण तरीही आजपर्यंत प्रत्येक स्त्री ही सहन करत आली. पण यामुळेच या गोष्टी कमी होण्याऐवजी आणखीच बळावत गेल्या. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिकलेली, स्वतःला सुशिक्षित म्हणणारे सुद्धा यात मागे नाहीये. उलट ते तर या रांगेत सर्वात पुढे उभे आहेत. म्हणूनच तिने ठरवलं, काही झालं भलेही माझा संसार मोडला चालेल, पण या गोष्टीला मी कधीही पाठिंबा देणार नाही. निदान इतरांना त्यातून धडा मिळेल आणि पुन्हा कोणीही असं हे वागताना विचार करतील. एक दिवस दोघांनी मिळून नवीन फ्लॅट घ्यायचं ठरवलं. ती जॉबला लागली होती. चांगली कमवत होती. तिने त्याला हवी ती सगळी आर्थिक मदत करायचं ठरवलं. काही लोन, काही सेव्हिंग यातून घ्यायचं ठरलं. तिच्या सासूबाईंनी नेहमीप्रमाणे तिच्या माहेरून काही लाख रुपयांची मागणी केली. आता मात्र ती शांत बसली नाही. ती म्हणाली, हे पहा, फ्लॅट आम्ही दोघं मिळून घ्यायचं ठरवलं. आम्ही दोघेही चांगले शिकलेले आहोत, सक्षम आहोत आणि आमच्या हिमतीवर आम्हाला आमचं घर घ्यायचं. अगदी तुमच्याकडूनही आमची कसलीच अपेक्षा नाही. तुम्ही समीरला वाढवलं, शिकवलं, इतके कष्टात दिवस काढले. आता तो त्याच्या पायावर सक्षम उभा आहे. आमचा संसार उभा करणं आमची जबाबदारी आहे. आता तुम्ही तुमच्यासाठी जगा. त्या जमलेल्या पैशातून फिरा, मजा करा, स्वतःसाठी खर्च करा. हे ऐकून खरं तर त्या सुखावल्या. पण तरीही तिच्या आई-वडिलांनी मात्र यासाठी पैशाची मदत केली पाहिजे असा त्यांचा हेका चालूच होता.
अस्मिता, जे तुमच्यासाठी लागू होतं तेच माझ्याही आईवडिलांसाठी लागू होतं. त्यांनीही कष्टातून मला लहानाचं मोठं केलंय. माझं शिक्षण केलं. मला माझ्या पायावर उभं केलं. अजूनही त्यांनी का माझी जबाबदारी उचलावी? मी सक्षम आहे. आता त्यांनी त्यांच्यासाठी जगावं. ते एक पैसाही देणार नाही. झालं? सासूबाईंचा पारा चढला. त्यांनी तिला बोलायला सुरुवात केली. आम्ही काय तुमच्याकडे हुंडा मागतोय का? बाहेर जाऊन बघून घे. हुंडा म्हणजे काय असतं. किती किती तोडे सोनं मुलीला देतात आई वडील. किती लाख रुपये सहज देतात मुलीच्या सुखासाठी. तुझ्या आई वडिलांकडून तर आम्ही हुंडा कधीच मागितला नाही. ही एवढीशी मदत तर करावीच लागेल मुलीच्या संसारासाठी. हुंडा अजून वेगळा? काय असतो हुंडा? कोणी कुठेही लिहून ठेवलेलं नाहीये की अमुक अमुक किमतीची मागणी करणे म्हणजेच हुंडा. त्याच्यापेक्षा कमी मागणी केली तर तो हुंडा नाही ठरत. असं कुठे ठरलंय? मुळात हुंडा या शब्दाची व्याख्या करायची झालीच तर ती अशीच होईल. एखाद्याकडून जबरदस्तीने किंवा मनाविरुद्ध एखाद्या किमतीची अथवा वस्तूची मागणी करणे म्हणजेच हुंडा होय. मग ती 10 रुपये असो किंवा लाखाच्या घरात असो, तो हुंडाच होय. लोक सर्रास म्हणतात, आम्ही तुमच्याकडून हुंडा घेणार नाहीत, परंतु आम्हाला अमुक अमुक करून द्यावंच लागेल. या वाक्यावर खरं तर हसावंसं वाटतं. हा हुंडा नाहीये तर अजून वेगळं काय आहे? मुलीचे आई वडील मुलीच्या प्रेमापोटी काही स्वहस्ते देत असतील तर ठीक आहे. कोणी कोणाला स्वइच्छेने काय द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण समोरच्यांची ऐपत नसताना किंवा इच्छा नसताना त्यांच्यावर जबरदस्ती करणे आणि अडून बसणे हे हुंडा घेण्यासारखेच आहे आणि हुंडा हा कायद्याने गुन्हा आहे. मग अशा गुन्हेगारांना अद्दल नको घडायला? आता मात्र पाणी डोक्यावरून गेलं होतं. ती आता गप्प बसले नाही. त्यांनीही त्यांचा हेका सोडला नाही. रागाच्या भरात त्यांनी लग्नाआधी तिच्या आईवडिलांकडून काय काय घेतलं होतं ते सुद्धा सांगितलं. हे ऐकून तर तिला धक्काच बसला. अशा प्रकारची विचारसरणी असणाऱ्या लोकांची मला कधी तोंडही बघायची इच्छा नव्हती आणि अशीच लोकं मला मिळावी याबद्दल ती स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. आणि अखेर तिने खूप विचार करून निर्णय घेतला की मी अशा प्रकारे आयुष्य नाही काढू शकत. मला वेगळं व्हायचंय. खरं तर आपण हवं तर वेगळे राहू असा उपाय समीरने सुचवला होता. पण समीरला आपल्यासाठी त्यांच्या आईवडिलांपासून दूर ठेवणं तिच्या मनाला पटत नव्हते आणि समीरच्या आईसोबत ती एकही क्षण राहू शकत नव्हती. म्हणूनच दोघांचं एकमेकावर खूप प्रेम असतानाही केवळ एका चुकीच्या हट्टापायी तिचा आणि समीरचा घटस्फोट झाला. त्यांनी दोघांनी चर्चा करून ठरवून आनंदाने हा निर्णय घेतला.